अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांचा विकास करण्यासाठी या घटकांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांना मान्यता देण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सुरू आहे. या योजनेअंतर्गत 2026-27 या आर्थिक वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण 156 गावांतील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये सौर हायमास्ट बसविण्यासाठी तब्बल 39,96,00,000 निधी मंजूर करण्यात आला असून त्यातील 7,99,00,000 एवढा निधी वितरित करण्यात आला आहे. सरसकट केवळ सौर हायमास्ट बसवून अनुसूचित जातीतील घटकांच्या अत्यावश्यक गरजांना बगल दिली जात आहे. अनुसूचित जातीतील घटकांचे कल्याण करण्याच्या नावाखाली अधिकारी आणि संबंधित सौर हायमास्ट पुरविणारी एजन्सी यांचे उखळ पांढरे केले जात आहे. सिंधुदुर्गात सौर हायमास्ट बसवायच्या 156 गावांची यादीही मंत्रालयीन पातळीवर आधीच ठरवून पाठवण्यात आली आहे. हा सगळा मॅनेज भ्रष्टाचार असून याविरोधात दि बुद्धिस्ट फेडरेशन ऑफ सिंधुदुर्ग आंदोलन छेडणार असल्याचा इशारा कणकवली येथे पत्रकार परिषदेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्यामसुंदर जाधव, कार्याध्यक्ष संदीप कदम, सचिव अंकुश कदम, खजिनदार मधुकर तळवणीकर, सदस्य आनंद कासार्डीकर, दीपक पडीलकर, संजय कदम उपस्थित होते. आज आपण एक विशेष महत्त्वाच्या विषयासाठी आपण इथे एकत्र आलो आहोत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग शासन या शासनाच्या विभागातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत 2026 एक शासनाचं जे परिपत्रक आहे 16 जून 2026 रोजी जिल्ह्यातील 156 गावामध्ये आयमॅक्स चे निधी खर्च घालण्याबाबत काही सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून काही निधी वितरित केलेला आहे. आणि हा निधी संपूर्ण ज्या गाव आहेत 156 याच्यामध्ये मागणी नसताना, कोणत्याही ग्रामपंचायती ग्रामसभेचा ठराव नसताना किंवा त्या समाजाच्या लोकांकडून मागणी नसताना काही निधी एक लोकप्रतिनिधीच्या मागणीनुसार काही वितरित केलेला आहे. हा वितरित झालेला निधी ज्यावेळी आम्हाला समजला त्यामुळे ज्या गावांमध्ये आवश्यक नाही अशा ठिकाणी पण आयमॅक्स लावतायत आणि तो आयमॅक्ससाठी जो निधी आहे तो जवळजवळ 39,96,00,000 रुपये एवढा निधी ते खर्च घालणार आहेत. आमची त्या काढलं त्या योजनेच्या परिपत्रकामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा निधी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींशी निगडित स्थळे तसेच सांस्कृतिक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व असलेल्या स्थळांचा विकास करणे, त्यांची स्मारके उभारणे, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा सांस्कृतिक विकास घडवून आणणे, उदाहरणार्थ वाचनालय, अभ्यासिका, धम्म केंद्र, विपश्यना केंद्र, प्रशिक्षण केंद्र या कामासाठी हा शासन निर्णय त्याने केलेला आहे. आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने हा निधी खर्च घालायचा आहे. आणि हा खर्च घालत असताना त्या स्थानिक लोकांची मूलभूत गरजा काय आहेत ह्या लोकांच्या मागणी करून तो निधी खर्च घालणे आवश्यक आहे. आणि तसं न करता फक्त एका प्रतिनिधीने दिलेल्या पत्राच्या आधारे हा निधी आयमॅक्ससाठी खर्च घातला जातो आणि मोठ्या प्रमाणात घालतो. दुसरी गोष्ट हे घालत असताना जिल्ह्यातील फक्त 156 गाव घेतलेले आहेत, वाड्या घेतलेल्या आहेत. अन्य वाड्या त्याच्यातून काही दोन तालुक्यातून मला वाटतं वाड्या काही वगळलेल्या आहेत. 2 तालुक्यात एकही नाही आहेत. मग त्यामुळे हा निधी जो घालत असताना आम्हाला त्याचा विरोध आहे ह्याच्यासाठी आहे की तो आवश्यक असेल त्या ठिकाणी खर्च करावा, परंतु शासनाने जे घालून दिलेल्या अटी आहेत ज्याप्रमाणे मूलभूत गरजेसाठी जे लागणारा निधी आहे तो गावातील मागणीप्रमाणे तिथे खर्च करावा आणि या निधीला त्यांनी स्थगिती द्यावी याच्यासाठी आपण ही प्रेस नोट घेतो. हे मी तुम्हाला देणार आहे परिपत्रक. सरकारनेच प्रेस नोट केलं मी. फक्त जरा तुमचे काही प्रश्न असेल तर आपण ते घेऊ. हे पत्र आहे 16 जून 2026चं. हा निर्णय आहे. या 16 जून 2026च्या निर्णयानुसार जवळपास 40 कोटी म्हणजे 39,96,00,000 निधी आणलेला आहे. आम्ही समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर हा निधी कसा काय आला तर त्याने आम्हाला सांगितलं की रवींद्र चव्हाण यांच्या शिफारशीवरून हा निधी आलेला आहे.
ह्या पत्रातच त्यांनी सरकारने उल्लेख काय केला आहे, 2018-19ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना त्यांनी सुरू केली सरकार. अपेक्षा काय या योजनेतून येणारा निधी प्रामुख्याने कशावर खर्च करावा ते त्यांनी त्याच पत्रामध्ये दिलेला आहे. यातलं एकही काम न घेता लोकांना फायदा नसलेलं काम त्यांनी तिथंच म्हणजे आम्ही यांना विचारलं की तुम्ही इथं काम मांडलं का, नाही आम्हाला कामं टाकूनच ते पत्र आलेलं आहे. म्हणजे लोकप्रतिनिधी रवींद्र चव्हाणांनी ते काम टाकूनच हायमास्ट टाकून ते पाठवलं. 156 वस्त्यांना आम्ही चौकशी केली तर जिथं भाजपच्या ग्रामपंचायती आहेत, भाजपचा सरपंच आहेत, त्याच ग्रामपंचायतीमधून ग्रामपंचायत निधी अलॉट केला आहे. का अलॉट केला आहे? कारण प्रस्ताव घ्यायला त्यांना सोपं जाईल. म्हणजे प्रोसिजर कशी आहे, निधी मंजूर करण्यापूर्वी प्रस्ताव आले पाहिजेत ग्रामपंचायतीकडून. ज्या समाजावर तुम्ही करणार त्या समाजाच्या गरजा लक्षात घेऊन समाजाचं काही मागणीपत्र आलं पाहिजे. हे काही न करता अगोदर काम मंजूर केलं, निधी मंजूर केला आणि आत्ता प्रस्ताव ते मागवले आहेत. जवळपास सगळ्याच ग्रामपंचायतीने प्रस्ताव ते तातडीने दिलेला आहे. आमचं म्हणणं असं आहे की हे फार चुकीच्या पद्धतीने आणि एवढा मोठा 40 कोटीच्या निधीची अगदी नासाडी करणारी सगळी प्रक्रिया त्यांनी राबवली आहे. 156 वस्त्यांपैकी काही असतील, 10 असतील, 15 वस्त्यांना हायमास्ट म्हणजे सार्वजनिक ठिकाणी दिवाबत्तीची आवश्यकता असेल. ती नसू शकते कारण आता वीज वितरण समितीचे जे काही लाईट व्यवस्था आहे ती सगळ्याच वस्त्यांमध्ये आहे. त्यामुळे हायमास्टची काही आवश्यकता नाही. असं असताना सुद्धा सरसकट सर्वच वस्त्यांना त्याने हायमास्ट दिलं आहे. एका हायमास्टची किंमत 6 लाख आहे. आश्चर्य असं की काही वस्त्यांमध्ये त्यांनी 48 लाखाचा निधी त्यांनी देत आहेत. म्हणजे 48 लाख, काही ठिकाणी 42 लाख. म्हणजे एका वस्तीसाठी 6 हायमास्ट हे बसवणार कुठे? दलित वस्तीमध्ये, बौद्ध वस्तीमध्ये किंवा चर्मकार वस्तीमध्ये एवढी जागा आहे का? तर आम्हाला असं कळलं की ग्रामपंचायती लोकांना काय सांगतायत की ग्रामपंचायतीने लपून ठेवलं आहे की अनुसूचित जातीच्या विकासाच्या निधीतून हायमास्ट बसवले जात आहेत. हे ग्रामपंचायती उघडपणे सांगत नाहीत. कारण ग्रामपंचायतींना अख्ख्या गावांमध्ये हायमास्ट बसवायचे आहे. ते सांगायला पाहिजे ना. आम्ही काय नकार दिला नसताना की गावामध्ये जिथं गरज आहे तो आमच्या तिथून बसवा, पण लोकांपासून का लपवलं जात आहे ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, त्यांनी एका वस्तीमध्ये 4, 5, 6 हे करत असताना त्यांनी गंमत अशी की हल्ली त्यांनी प्रस्ताव मागून घेतलेले आहेत. आमचं म्हणणं असं आहे की ही नासाडी आहे. जिथं पूर्वी हायमास्ट बसवलेले आहेत अशा सुद्धा वस्त्या 156 मध्ये आहेत. मी ज्या पियाळी गावातून येतो, आमच्याकडे 3 वर्षापूर्वी हायमास्ट बसवला. तो हायमास्ट आता बंद अवस्थेमध्ये आहे. म्हणजे तो वाया गेला. म्हणजे आता जे 156 वस्त्यांमध्ये हायमास्ट बसवले जात आहेत त्याची देखभाल कोण करणार, त्याची दुरुस्ती कोण करणार, याचं काहीही नियोजन न करता केवळ पैसे खाण्यासाठी कंपनी, अधिकारी यांचं उखळ पांढरं करण्यासाठी हा निधी आणला गेलेला आहे. ह्या निधीची म्हणजे हायमास्ट ही काही लोकांची गरज नाही. या जिल्ह्यातल्या अनुसूचित जातीच्या वस्त्या रस्त्यासाठी वंचित आहेत, पिण्याच्या पाण्यासाठी वंचित आहेत, स्मशानभूमीकडे जायला रस्ते नाहीत, स्मशानभूमी सुद्धा नाहीत. अशा अत्यंत मूलभूत गरजांसाठी अजूनही वंचित असताना हायमास्टसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणातला निधी आणून तो लोकांना गृहीत धरून लोकांचे प्रस्तावांचा विचार न करता तो खर्च करणं ही मनमानी पद्धतीने आमच्या निधीचा अक्षरशः नासाडी लोकप्रतिनिधी आणि सरकार करत आहे. त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की सामाजिक न्याय मंत्रालय महाराष्ट्र सरकारचं आहे, ते या जिल्ह्यातल्या अनुसूचित जातींची फसवणूक करत आहे. आम्ही याला विरोध काय करतो? आमच्या आता 2 मागण्या आहेत. एक तर तुम्ही हे थांबून ठेवावं, त्याच्याऐवजी त्याच पत्रामध्ये ज्या कामांचा उल्लेख आहे त्यातलं एकतरी काम 1-2 कामावर त्यांनी खर्च करावा. सरकार सांगते की या कामावर खर्च करावा म्हणून, यातलं एकही काम त्यांनी घेतलेलं नाही. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की हा निधी हायमास्टवर खर्च न करता सरकारने जी काही कामं सुचवली आहेत त्या कामावर खर्च करावा, किंवा
वस्त्यांकडनं प्रस्ताव मागून घ्यावे, कोणत्या वस्तीला कोणत्या कामाची गरज आहे, आणि त्यानंतर हा 40 कोटीचा निधी खर्च करावा। ह्या खर्चाची नासाडी आणि याच्यामध्ये अधिकाऱ्यांची ही लूटमार आहे। का ते सांगतो, तुम्ही सगळेजण, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की गेल्या 2023-24च्या आर्थिक वर्षामध्ये 3 कोटी कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये अनुसूचित जातीच्या निधीतून खर्च करण्यात आला। कशासाठी? बाकं बसवण्यासाठी। एक बाग 3-4 हजाराचं होतं, त्याची खरेदी किंमत 12,500 लावून त्या कणकवली मतदारसंघातल्या देवगड, वैभववाडी आणि कणकवलीतल्या वस्त्यांमध्ये ती बाकं वितरित केली। आज ती बाकं पडून आहेत, तुम्ही कुठल्या वस्तीमध्ये गेलात त्याचा कोणी वापर करत नाही। म्हणजे अनुसूचित जातीसाठी असतं, एक तर तो निधी पुरेसा खर्च करत नाहीत, पण खर्च केला तर अशी नासाडी होईल अशा पद्धतीने खर्च केला जातो। याबद्दल आम्ही जिल्ह्यातील बौद्ध संघटनांचे फेडरेशन म्हणून जे बुद्धिस्ट फेडरेशन, चर्मकार समाजाच्या संघटना असे मिळून हे जर थांबवलं नाही तर येत्या नजीकच्या 15 दिवसात आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तुमच्या माध्यमातून सरकारला, पालकमंत्र्यांनाही आमची विनंती आहे की पालकमंत्र्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि नासाडी मनमानी पद्धतीने जो खर्च केला जात आहे तो थांबवावा। आमच्या खिशातून जो कर जातो आमचा पैसा आहे, लोकप्रतिनिधी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करत नाही, हा जनतेच्या करातून आलेला पैसा हा लोकांच्या योग्य कामासाठी वापरला जावा ना। हे 1-2 रुपये नाही आहेत, 40 कोटी। बुद्धिस्ट फेडरेशन सिंधुदुर्गचा कार्याध्यक्ष म्हणून या ठिकाणी माझी काही मतं मांडतो। पत्रकार बंधूंनो, तुम्हाला गेल्या वर्षी त्या बेंचेस प्रकरणामध्ये जो मोर्चा काढला त्याबद्दल माहिती आहे, मात्र त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा होते आहे। जवळजवळ 40 कोटीचा निधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून या जिल्ह्यात आलेला आहे आणि या निधीचा दुरुपयोग होतो आहे। जवळजवळ 156 कामं यामध्ये आहेत। 156 वस्त्यांसाठी काम एकच आहे, 156 वस्त्यांमध्ये हे काम होणार आहे आणि 6 लाखाला हा एक सौर ऊर्जा हाय मास्क लावण्यात येणार आहे। एका गावात तर 78 लाखाचे हाय मास्क मंजूर झालेले आहेत आपल्या कणकवली तालुक्यात सांगळे गावामध्ये। आता ज्या प्रमुख गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा आणि इतर ज्या गरजा आहेत, रस्ते, पायवाटा, विहीर, बोरवेल, ह्या बाजूला ठेवून त्या ठिकाणी 78 लाख रुपये खर्च केले जात आहेत। आणि मगाशी आमच्या अध्यक्षांनी सचिवांनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेचा जो काही उद्देश आहे तो उद्देश बाजूला ठेवून एकच काम, एकाच प्रकारचं काम त्यांनी घेतलेलं आहे, जेणेकरून त्यातून प्रचंड आपल्याला आर्थिक लाभ घ्यायचा आहे, आपल्या कॉन्ट्रॅक्टरला मोठा लाभ मिळवून द्यायचा आहे आणि त्या अनुषंगानं हे पैसे आणलेले आहेत। 39 कोटी म्हणजे फार मोठी रक्कम होते। वाड्या वस्त्यांमध्ये जर 10 लाख रुपये जरी दिला असता तरीसुद्धा इतर ज्या गरजा आहेत, म्हणजे पाणी किंवा पायवाटा, रस्ते, या पूर्ण करता आल्या असत्या, त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे। आणि मागच्या वर्षीप्रमाणे सुद्धा ह्या वर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या मागास समाजाच्या, अनुसूचित जातीच्या समाजाच्या माध्यमातून फार मोठा आर्थिक लाभ मिळवण्याचा प्रयत्न इथे दिसतोय। मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या जिल्ह्यात जो हा निधी येतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून, हा निधी मंत्रालयाच्या माध्यमातून परस्पर समाजकल्याण विभागाकडे आलेला आहे आणि समाजकल्याण विभागानं तो ग्रामपंचायत विभागाकडे वर्ग केलेला आहे। तांत्रिक मंजुरी ह्या सगळ्याला मिळालेली आहे, त्या संदर्भातले कागदपत्रसुद्धा आपल्याकडे आहेत। मला तुम्हाला एक प्रखरशानं काही गोष्टी इथं सांगायच्या, त्या म्हणजे अशा की ह्या योजनेसाठी मागणी कुणी केली नव्हती। हाय मास्कसाठी हा निधी आणल्यानंतर संबंधित मंत्री असतील किंवा आता मग काही सांगितल्याप्रमाणे इतर आमदार असतील, त्याने हा निधी आणल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पत्र काढलेलं आहे सगळ्या ग्रामपंचायतींना। काय पत्र काढलं की ज्या कोणाला जर हाय मास्क हवा असेल त्यांनी मागणी करा, म्हणजे जो आणलेला निधी आहे तो तुम्हाला देता येईल। लोकांची, जनतेची मागणी नाही, ग्रामपंचायतीचे काय ठराव नाही आहे की आम्हाला पाहिजे। डायरेक्ट मुख्य कार्य अधिकारी कळवतात गावागावांना, ग्रामसेवकांना की तुम्ही
आमच्याकडे एवढा निधी उपलब्ध आहे 40 कोटी, तर तुम्हाला हाय मास्क हवे तर मागवा. त्यानंतर त्या ठिकाणी लोकांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची मागणी दिलेली नाही आहे. तर कोणी दिले आहेत? ग्रामपंचायत सदस्य, तिथले सरपंच ह्यांनी तिथं आपली नावं टाकली आहेत आणि त्याप्रमाणे ही यादी आलेली आहे. ती यादी आलेली आहे. त्यामध्ये आश्चर्यकारक म्हणजे मनाला वाटेल तसे आकडे टाकलेले आहेत. इथं सांगवे गावामध्ये तर 78 लाख रुपये टाकलेले आहेत. बघा इथं सावंतवाडी मतदारसंघ, यामध्ये तुम्हाला अनेक गोष्ट महत्त्वाची सांगतो, मी तुम्हाला वाचून दाखवतोच मी. परंतु यात आणखी एक अशी मेघ आहे, जो कणकवली जो मालवण कुडाळ मतदारसंघ जो आहे निलेश राणे, आमदार निलेश राणेंचा, त्या मतदारसंघामध्ये एकही रुपया त्यांनी आणलेला नाही आहे. मग ह्या 2 तालुक्यामध्ये अनुसूचित जातीचे लोक आहेत की नाही, हा सुद्धा एक संशोधनाचा भाग आहे. त्या ठिकाणी अजिबात कुठेच यादीत नाव दिसत नाही. फक्त सावंतवाडी विधानसभा आणि कणकवली विधानसभेमध्ये हे सगळे पैसे आलेले आहेत. आता हे जे पैसे आलेले आहेत, ह्या पैशावरती आम्ही सर्व बुद्धिस्ट फेडरेशनच्या वतीनं आपलं नियंत्रण असावं, त्या ठिकाणी पैशाचा अपव्यय होऊ नये म्हणून आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत. आता हा जो निधी आलेला आहे, हा निधी मागच्या वर्षी समाज कल्याणानं थेट तो खर्च केला होता. अंकुश कदम साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 2,500-3 हजाराची बेंच 12,500ला लावून मोठा भ्रष्टाचार, 2,000 बेंचेस खरेदी केल्या गेल्या आणि त्यामध्ये प्रत्येक बेंचमध्ये 10-10 हजार रुपये पैसा काढला गेला. आमचा थेट आरोप आहे. आरोप मांडण्यापेक्षा आम्ही या अनुषंगानं वारंवार त्या ठिकाणी पाठपुरावा करतो. त्या संदर्भातील सगळी निवेदनं हे आमच्याकडे पोच आहे. सगळे 8 ते 10 निवेदनं आम्ही दिली. सामाजिक एकता मंच म्हणजे सगळ्या चर्मकार संघटना, बौद्ध संघटना, शेड्यूल ट्राईब हे सगळ्या संघटनांच्या माध्यमातून आम्ही ती 5-6 निवेदनं दिली. आणि हा विषय अजून संपलेला नाही, तितक्यात याने हा 40 कोटीचा विषय आणलेला आहे. त्यामुळे ही बाब गांभीर्याने घेणं महत्त्वाचं होतं म्हणून आम्ही पत्रपरिषद घेतली. तुम्हाला आणखी 2 मुद्दे ठळकपणे सांगतो. या ठिकाणी 41 जिम या कणकवली विधानसभा मतदारसंघात लावल्या गेल्या. 10 लाख रुपये 9,80,000 रुपये खर्च केले गेले एका जिमसाठी. खऱ्या अर्थानं ते 3.5-4 लाखाच्या त्या साहित्य होतं. ते साहित्य अजूनही अनेक गावांना धूळ खात आहे. त्या ठिकाणी ते बसवलेलं पण आहे, पण ते मंजूर झालं म्हणून त्या गावात नेऊन पण टाकलेलं आहे. या अनुषंगानं आम्ही जे समाज कल्याण आयुक्त आहेत त्यांना सांगितलेलं आहे तुम्ही जाऊन प्रत्यक्ष पाहणी करा. त्यानंतर आणखी एक ठळक गोष्ट म्हणजे सौर ऊर्जा हाय मार्क्स यापूर्वी ज्या ज्या गावात मंजूर झालेल्या आहेत त्या त्या गावात पुन्हा मंजूर केलेल्या आहेत. इथं कणकवली, देवगड आणि वैभववाडी 45 गावात यापूर्वी झालेलेच आहेत हाय मार्क्स मंजूर मागच्या वर्षी. पण ह्या वर्षी पण त्यांनी ते मंजूर केलेले आहेत. ही गांभीर्याने घेण्यात हां, आणि ते बिघडलेले सुद्धा आहे. 1 वर्षातच बिघडलं. त्या हाय मार्क्सकडे कुणी लक्ष देत नाही. फक्त लावणे, फक्त कॉन्ट्रॅक्टर लावतो, इथं जातो, जिओ टॅपिंग करतो, फोटो पाठवतो आणि फक्त पैसे काढणे हा एक उद्देश आहे. या अनुषंगाने आम्ही संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बौद्ध संघटनांचं जे आमच्या बुद्धिस्ट फेडरेशन आहे हे आम्ही यावर भूमिका घेणार आहोत. कारण जनतेचा पैसा हा जनतेच्या त्या ठिकाणीच खर्च व्हायला पाहिजे. आता बेंचेस या लावलेल्या आहेत, या बेंचेस पुढे लावायला पाहिजे. GR मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, मागासवर्गीय लावायला पाहिजेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी त्या बेंचेस मंजूर होत्या, परंतु त्या बेंचेस संपूर्ण गावामध्ये कुठेही हायवेवर पण लावलेल्या आहेत. हे सगळं निदर्शन आणून सुद्धा त्या ठिकाणी त्या बेंचेस त्यांनी वाडी वस्तीत लावलेलं नाही. आता गावातले लोक का बोलत नाहीत? त्यांनी आम्हाला सांगितलं, जर आम्ही सांगितलं गावात आमच्या वाडीला आणून लावा सगळ्या, तर त्या ठिकाणी सामाजिक तणाव निर्माण होतो. त्यामुळे घाबरून अनेक लोक ते सांगत नाही आहेत. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की सामाजिक विकास योजनेतून जे पैसे आलेले आहेत तो पैसा सगळा त्या वस्त्यांमध्ये खर्च व्हायला पाहिजे, तो होत नाही आहे. त्या अनुषंगानं आम्ही भविष्यामध्ये जनआंदोलन उभं करू. जसं जंतर मंतरवर लोकांनी एक होऊन त्या ठिकाणी न्याय मिळवला, तसं या ठिकाणी डॉक्टर सामाजिक विकास योजनेच्या माध्यमातून जो निधी आलेला आहे तो आमच्या वाढीत खर्च आला पाहिजे. आणि अध्यक्ष साहेबांनी सांगितल्याप्रमाणे GR मध्ये ज्या तरतुदी आहे तिथंच खर्च व्हायला पाहिजे. बेंच हा एकच हेड किंवा जिम हा एकच हेड, आणि आता यांनी आणलाय सौर मार्क्स हाय मार्क्स, तर असा एक हेड होऊ शकत नाही. आणि 39 कोटीचा खर्च करत असताना हे फारच अगदी आमच्या समाजासाठी म्हणजे म्हटलात तर तुम्ही म्हणजे आमच्या टाळीवरचं लोणी खाण्याचं काम हे लोक करतायत. ते आम्हाला थांबवायचं आहे. आणि योग्य ठिकाणी पैसा खर्च केला तर आम्ही ते स्वागत करू.
जर तुम्ही वाडीतली 4-5 विकासाची कामं केल्या तर 78 लाख रुपये तुम्ही खर्च करता एका वाडीमध्ये फक्त दिव्यांसाठी, हे किती चुकीचं आहे. त्यामुळे यामध्ये पालकमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलं पाहिजे, संबंधित आमदार लक्ष घातलं पाहिजे. आणि मी निलेश राणेंना मी या माध्यमातून सांगेन की ह्यामध्ये तुम्ही स्वतः लक्ष घाला. तुम्ही एक डॅशिंग आमदार आहात, तुमच्या मतदारसंघात एकही पैसा येत नाही, याचं कारण शोधा, असं मला तुम्हाला इथं या वतीनं सांगायचं आहे. आणि ही भूमिका तुम्ही घ्या की माझ्या या मतदारसंघामध्ये अनुसूचित जातीचे एवढे लोक आहेत, तर त्यांना तुम्ही 1 पण रुपया का ना दिला. सरकार तुमचं आहे ना, तुम्ही सरकारचे आमदार आहात ना, मग तुम्ही या ठिकाणी भूमिका घ्यायला पाहिजे आणि तुम्ही न्याय आम्हाला द्यायला पाहिजे. आणि आम्ही या अनुषंगानं मी वैयक्तिक तरी मी त्याची भेट घेऊन हा सगळ्या विषय त्याच्यासमोर टाकणार आहे. धन्यवाद. एकच त्या वस्त्यांच्या सर्व बांधवांना एक आव्हान आम्ही बुद्धिस्ट फेडरेशनच्या वतीने करतो की ही जर तुमची गरज नसेल तर तुम्ही तात्काळ ग्रामपंचायतीला याबद्दलचा विरोध लेखी स्वरूपात ग्रामपंचायतींना द्यावा. समाज कल्याण आयुक्तांपर्यंत सुद्धा तुमचा तो अर्ज पाठवावा की आम्हाला हायमासची गरज नसून आमच्या इतर काही गोष्टी आहेत त्याच्यावर खर्च व्हावा. अशा प्रकारचा मागणी अर्ज या 56 वस्त्यांनी तात्काळ ग्रामपंचायत आणि समाज कल्याण विभागाकडे द्यावा. त्याचा आम्ही पाठपुरावा आणि त्याने समाज कल्याण आयुक्तांनी म्हटलेलंच आहे की लोकांचा जर विरोध आला, नकार आला तर आम्ही ती बदलू. आपण आणि विनंती आहे की आपण ही महत्त्वाची बातमी आहे, तर त्या संदर्भात तुम्ही लोकांपर्यंत, जनतेपर्यंत, सरकारपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने ती बातमी प्रकाशित करावी अशी विनंती आहे. आणखी काय म्हणते तरी होते हायमास नादुरुस्त झालं तर कोण दुरुस्त करणार, त्याची काय यंत्रणा उभी केली. 156 वार्डांमध्ये हे किती आहे, हायमासची संख्या किती आहे? हायमास 6 लाखाचा एक हा म्हणजे 48 लाख एका वस्तीला असेल तर किती बसणार, 8 बसणार. 8 बसणार. हो. एवढे गरज नाही वाड्यांमध्ये. एवढ्या मोठ्या आणि याच्यामध्ये सरळ म्हटलेलं आहे आणि यादीमध्ये की हायमास म्हणून उल्लेखच करून आलेला आहे हायमास. आणि त्यापैकी आता त्यांनी 7 कोटी वितरित केले पहिल्या टप्प्यामध्ये. गावांची आहे. तो GR आहे. 7 कोटी नाही. पद्धती एका ठिकाणी एक वाडी आहे. त्या वाडीवर जर सौर ऊर्जा प्रकल्प उभे केले तर आज जो लाईटीची बिलं मोठ्या प्रमाणात येतात ना, त्या वाडीला त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळेल. त्यांना जी कनेक्शन त्यांना दिली ना, तर त्याचा मोठा लाभ मिळेल त्या वस्त्यांना मिळेल. त्या वाडीमध्ये गावामध्ये जर एखादा 10-15 लाखाचा सौर ऊर्जा प्रकल्प उभा उभा केला ना, केला. तर त्या वाडीचं बिलापासून मग बिलच वाढीत जाऊन सौर जाईल. हायमास. सौर हायमास. हा प्रकल्प त्या वाडीसाठी दिले. त्या वाढीसाठी 48 लाख. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.